प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. कोरेटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल. मुंबई हायकोर्टामध्ये दिलासा न मिळाल्यामुळे प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. फडणवीसांचं सरकार मनोरुग्णाचं सरकार. संजय राऊत यांचा हल्लाबोल. गृह खात्याच्या परवानगीशिवाय कोरेटकरचं पलायन शक्य नाही. सरकारला उपचारांची गरज. राऊत यांचं वक्तव्य. प्रशांत कोरेटकर भाजपच्या एखाद्या ऑफिसामध्ये सुद्धा सापडेल, सांगता येत नाही. संजय राऊतांचा टोला. हायकोर्टानं जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता. राऊतांचा दावा. कोरेटकर नावाचा जिवंत औरंगजेब दुबईला पळून गेला असेल तर महायुती सरकार झोपा काढतंय का? सचिन खरात यांचा संतप्त सवाल. आजच त्याला दुबईमधून आणून अटक करा, खरात यांची मागणी. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरेटकरला लपवल्याचा अमोल मिटकरींचा आरोप. कोरेटकर जर दुबईला पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश. मिटकरींची टीका. प्रशांत कोरेटकरचा 19 मार्चपर्यंत चंद्रपूरमधल्या हॉटेलमध्ये होता मुक्काम. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडला, मात्र नागपूरला गेला नाही. सूत्रांची माहिती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कोरेटकर सोबत कोणी आहे का याचाही शोध सुरू. प्रशांत कोरेटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपूरच्या दिशेने रवाना. पत्नीचा जबाब नोंदवल्याच्या नंतर कोरेटकर चंद्रपूरला गेल्याची शक्यता. कोरेटकरच्या नातेवाईक आणि मित्रांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू. नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी 14 जणांना अटक. आतापर्यंत एकूण 105 जण अटकेत. नागपूरमध्ये दंगल घडवणारे हे सरकारचेच लोक. संजय राऊत यांचा आरोप. मनोहर जोशी, नारायण राणे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये दंगल घडल्या नाहीत. राऊतांचं वक्तव्य. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला नागपूरच्या दंगलग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांकडून मनाई. थोड्याच वेळात समितीचे नेते घेणार पत्रकार परिषद. माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई करणार होते दौरा. हिंसाचाराच्या नंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये. फडणवीसांनी आज बोलावली नागपूरमधल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा पोलीस अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील मुख्य आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज. सर्व आरोप खोटे असल्यामुळे जामिनावरती मुक्तता करण्यात यावी, अर्जामधून मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील पंचनामे पूर्ण. 2 ते 3 दिवसांमध्ये मदत वाटप होणार. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 20 दुचाकी, 40 चारचाकींचं नुकसान तर 2 क्रेनही जाळण्यात आल्या. नागपूर हिंसाचाराच्या घटनेच्या नंतर आज 6व्या दिवशी सुद्धा शहरामधील 9 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत संचारबंदी कायम. गणेशपेठ, कोतवाली तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या ठिकाणी संचारबंदी. नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधामधला कट. आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला संशय. मुख्यमंत्र्यांकडून शांततेचा प्रयत्न, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून आगीत तेल टाकलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजपशी संबंधित सत्तेमधील लोकांचा नागपूरमधल्या दंगलीशी संबंध. माझा विजन कार्यक्रमामध्ये इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप. नागपूर दंगलीच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कृषी मंत्री कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेची नोटीस. बँकेच्या कर्ज वाटपामध्ये 182 कोटींच्या अनियमिततेप्रकरणी ही नोटीस. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याच्या नंतर आणखी एकाला अटक. शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना अटक. खंडणी प्रकरणामध्ये महिलेसह अनिल सुभेदार यांचा समावेश असल्याचा आरोप. अजित पवार, जयंत पाटील यांची पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेट. जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा असताना दोन्ही नेते एकत्र. शरद पवार पोहोचण्याच्या आधी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी. धमकावणारे संभाजी भिडेंचे धारकरी असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. 1 मार्चला लवांडेंच्या घरावरती 300 जणांचा जमाव गेला होता. कालही अज्ञातांकडून जय श्रीराम म्हणत धमकी. सुप्रिया सुळेंची माहिती. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्याकडून निरोप पाठवला होता. चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावरती उत्तर. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून भाजपच्या सुद्धा आमदारांनी उठवला आवाज. तर आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांनी काढले महानगरपालिकेच्या कामाचे वाभाडे.
मुंबई महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम जोरात. स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत या हेतूनं महानगरपालिकेचं पाऊल. म्हाडाने गोरेगावमधल्या नव्याने बांधलेल्या वसाहतींची 35 लाख रुपयांची मुंबई महानगरपालिकेची पाण्याची बिलं थकवली. म्हाडाकडून 20 लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकली. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये तिरंगी लढत. सत्ताधारी सहकार मंत्र्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटाच्या विरोधामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता. राज्यामध्ये 1,500 डॉक्टरांची भरती. एप्रिलपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. सरकारच्या आश्वासनाच्या नंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर. 5 दिवसांचा आठवडा आणि सर्व श्रेणीमध्ये पुरेशी भरती यासह इतर मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याच्या नंतर संप पुढे ढकलण्याची घोषणा. धाराशिवमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची ठाकरे गटाची मागणी. धाराशिवच्या भूम उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी. संभाजी महाराजांच्या संगमेश्वर इथल्या स्मारक उभारण्याच्या कामाला आता आणखी गती मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत कसबा इथे भेट देणार आहेत. दुपारी उदय सामंत हे स्मारकाच्या संदर्भात आढावा बैठक घेतील. पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक आहे. सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती उद्या ब्लॉक आहे. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक आहे. राज्यामध्ये 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती कर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लवकरच पार्किंग धोरण सुद्धा जाहीर होणार आहे. एसटी महामंडळाचा एप्रिल मे महिन्यामध्ये 872 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय आहे. मुंबई सेंट्रल आणि परळ आगारामधून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार. उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीमध्ये तब्बल 10,42,000 वाहनांचा प्रवास. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण असेल. विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडेल. हवामान विभागाचा अंदाज. 5 जणांच्या हत्या करणाऱ्या खुन्याला 17 वर्षांनी अटक. वसई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंगळुरूमधून खुन्याला अटक केली आहे. मित्राच्या हत्येच्या चौकशीच्या दरम्यान अन्य 4 हत्यांची कबुली. निरंजन कुमार उर्फ अक्षय विजय शुक्ला असं आरोपीचं नाव आहे. नेरूळ शिकवणेमधील सुबोधा केमिकल कंपनीला मध्यरात्री आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये मध्यरात्री एका गोदामाला आग लागली. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. सुदैवाने आगीमध्ये जीवितहानी नाही. यवतमाळच्या राळेगावमधील मातानगर परिसरामध्ये 4 दुकानांना अचानकपणे आग. मोठ्या प्रमाणावरती साहित्य जळून खाक. जळगावमध्ये रद्दीनं भरलेल्या कंटेनरला आग. मुक्ताईनगर तालुक्यामधील हरताळ फाट्याजवळची घटना आहे. आगीमध्ये कंटेनर जळून खाक झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. नांदेडमध्ये प्रेम प्रकरणावरून तरुणाला मारहाण. भीतीपोटी तरुणानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मुलींसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. खोटे पंचनामे तयार करून उचलली पूर पीडितांची रक्कम. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या सुकळी नकुल या गावामधला धक्कादायक प्रकार. पंचनामे करणारे तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यावरती कारवाई होणार का याकडे लक्ष. हिंगोलीमध्ये तलाठी पदाचं आमिष दाखवत 16 लाख रुपयांची फसवणूक. वसमत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. जितेंद्र कांबळे असं आरोपीचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.